रामकृष्ण हरी मंडळी, चला आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी आहे. तर हे बाजारातून आम्ही हिरवे कारले आणले होते. तर म्हणलं चला आता याचं भाजी तर आपण नेहमीच खातो, आता याचं काहीतरी जरा असं वेगळंच असं काहीतरी बनवू म्हणलं. तर हे 1/2 किलो कारले, तर याच्या वरचं मी असं काहीच काढणार नाही. तर चला तर त्याला मी थोडंसं कट करून घेते. तर मी असं एवढाल्या आकाराचे असे कट करून घेणार आहे. आता इतकाले लांब लांब. तर आता हे काय करणार आहे, तर आता हे कट केलं ना, तर ह्या पा याच्यातलं बी काढायचं. तर ह्या पा असं कारण या बियानं काय होते, कारलं कडू लागते, त्यामुळे ह्या पा असे बी काढले. ह्या पा आता हे सगळ्याचे असे तुकडे करून असेच मधले बी काढून घेणार आहे. सगळे कारले या पाय असे बी मधले काढले. या बियामुळे जास्त कडवटपणा असतो. तर आता याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला बाकीची सगळी तयारी करेपर्यंत हे जे आहेत ना पुंगळी, तर याच्यामध्ये आपण मी काय घेतलेले, हळद आणि मीठ घेतलेले हे पा थोडंसं. तर हे काय करायचं, आता याच्यामध्ये असं भरायचं असं, कारण हळदीने मिठाने काय होतं, कडवटपणा जातो. ह्या पा सगळ्या ह्याच्यामध्ये असं भरून घ्यायचं. आता हे पाय प्रत्येकात मीठ हळद लावून हे असं एक 10-15 मिनिटं ठेवायचं. आता याच्यातलं काय होते, कडवट पाणी पूर्ण बाजूला होते. पाय अर्धा-पाऊण तास जर आपण मीठ हळद लावून ठेवलं होतं ना, तर त्याचं हे पा असं कडवट पाणी निघालेले मिठानं निघते असं. तर पाय असं आता हे काय करणार आहे, मी कारले स्वच्छ चांगली धुवून घेणार आहे. हळद मीठ सगळं धुवून काढणार आहे. तर पाहता छानपैकी असे धुवून काढलेले यापामधलं मीठ हळद हे सगळं पूर्ण असं धुवून काढलेलं आहे पाहिजे. तर आता हे काय करणार आहे मी, तर चला आता इकडे शेगडी पेटून घ्यायची. तर पाय अर्धा-पाऊण तास झालं याच्यात मीठ आणि हळद लावून ठेवलं होतं. तर या असं त्याचं कडवट पाणी मिठानं सोडतं कारलं. तर या असं थोडंसं निघालेलं आहे. तर आता मी काय करणार आहे, हे चांगलं पिळून हे स्वच्छ धुवून घेणार आहे कारले. तर काय करणार आहे, मी थोडंसं जिरड भरड कुटून घेणार आहे. थोडासा लसण 5-6 पाकळ्या. आता हे काय करायचं, भरड कुटून घेणार आहे. मी तिळाची पावडर घेतलेली छोटी अर्धी वाटी. तर त्यामध्ये काय करणार आहे, मी थोडासा गरम मसाला 1 चमच्यावर घेतलेला आहे, घरी तयार केलेला. थोडासा गरम मसाला घेणार आहे. धना पावडर 1 छोटा अर्धा चमचा आणि थोडीशी हळद. काय करणार आहे, मी थोडंसंच घालणार आहे, कारण कारल्याला मीठ अगोदर लावलेलं. थोडंसं मीठ आणि याच्यामध्ये आता आपण जे लसण आणि जिरं कुटलेले ना, लसण जिरं याच्यात घालायची. आणि याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट पण घालणार आहे, कारण गरम मसाला घातलेले. आणि आता हे सगळं नाही का थोडंसं पाणी घालून याला ओलं करणार आहे. आणि याच्यात थोडीशी कोथिंबीर पण घालणार आहे. आणि हे पहा असं असे पूर्ण भरले पाहिजे असे. हे पहा आता हे सगळे असे भरलेत ना, तर पहा इकडं मस्त कढई ठेवलेले. बा तेल पण मस्त गरम झालेले. आता आपण हे जे असे भरलेले आहेत ना कारले, त्यात लसण जिरं सगळं घातले, त्यामुळे फोडणी टाकायची गरज नाही. तर आता हे असे कारले तेलामध्ये, पाहायचे तेलामध्ये असे आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे. पाहायचे चांगले म्हणजे मऊ सुद्धाचे करून घ्यायचे, कच्चेपणा नाही राहिला पाहिजे. हे पहा अशा पद्धतीनं. आणि आता याच्यात काय करते, मी थोडीशी प्लेट झाकणार आहे आणि थोडासा गॅस कमी करणार आहे. 1-2 मिनिट झालेले. तर आता पाहते, या पहा मस्तपैकी असं फ्राय झालेले. थोडंसं मुरकेपर्यंत नरम होईपर्यंत थोडंसं असं फ्राय करून घ्यायचं. 2 मिनिट झाकून घेऊ म्हणजे नरम पडते छानपैकी. पहा आता हे छानपैकी वापरलेले मस्त नरम झालेले. तर आता हे काय करायचं, आपल्याला हे थोडंसं उतरून घ्यायचं. हे पहा एकदम असे नरम झालेले. हे पहा छान झाले. तर आता हे थंड होईपर्यंत चांगलं आपण बाकीची तयारी करून घेऊ.
तर आता हे थंड होईपर्यंत आपण काय करायचं, इथं मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि हे काय मोजून मापून घ्यायचं नाही, काही नाही, असंच मी अंदाजाने घेतलेले. तर एक सपट वाटी बेसन पीठ घेतलेले, तांदळाचं पीठ एक अर्धी वाटी, त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची, नुसार थोडंसं मीठ घालायचं आणि आता हे चांगलं चोळून घेतलं, थोडंसं ओवा घालायचा. हे काय करायचं, हे पूर्ण मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून हे पीठ चांगलं फेटून घ्यायचं. आपण बटाटा वड्याला कसं पीठ करतो ना, तशा पद्धतीचं हे पीठ फेटून घ्यायचं चांगलं एकसारखं हलवून. हे पीठ ना काय एक 4 ते 5 मिनिट सारखं असं फेटून घ्यायचं. आणि असं फेटलं ना सारखं एकसारखं, तर काय होतं, याला हलकेपणा येतो पिठाला आणि मस्त कारले काय होतं, आपण बटाटा वडा करतो ना तशा पद्धतीनं मी हे कारलं थंड झालं करणार आहे. तर मस्त हे असं कारलं मस्त बटाटा वडासारखं फुलून येतं, पिठाला हलकेपणा येतो, त्यामुळे फेटून घ्यायचे 5. तर पाही मस्तपैकी थंडगार झालेले आणि आपण एकदम नरम झालेले आपण छानपैकी झालेले. आणि इकडं पहा आता कढई पण गरम करायला ठेवलेले आणि पहा म्हणजे करता करता दिवस मावळलेला आहे. तर कारण सगळा स्वयंपाक आपण शेगडीवर केलेला आहे आणि आता सध्याच्या काळात कसं गॅसचा तुटवडा चालू आहे. तर आता घरची टाकी हॉटेलला पाठवल्यामुळं आता पूर्ण स्वयंपाक आम्हाला 2 टाइमचा शेगडीवर आहे. पण पान आपल्याला खेड्यामध्ये तरी माणूस उपाशी राहत नाही, काही अडचण येत नाही, अडत नाही. आपल्याला गॅस नसला तर चुलीवर लाकडं भरपूर असतात, खेड्यात स्वयंपाक करू शकतो. पण सिटीच्या लोकांचं किती अवघड आहे. आता आम्हाला पहा जसं गॅसची टंचाई आली ना, तसं आम्ही दररोज 2 टाइम शेगडीवर करायलो, म्हणजे अडचण नाही, काही नाही. पण पटांगण असतं, भरपूर जागा असतात खेड्यामध्ये. पण सिटीच्या लोकांचं किती अवघड आहे गॅस संपल्याच्या नंतर. चला तर मग आणि शेवटी चुलीचा स्वयंपाक तर चांगलाच असतो. तर चला आता तेल पण गरम झालेले. तर आता पहा तेल छान गरम झालेले आणि आता मी काय करणार आहे, तुम्ही म्हणजे मागं माझा बटाटा वड्याचा व्हिडिओ तुमच्याशी मी शेअर केलेला आहे. तर तशाच पद्धतीने हे मी कारल्याचं पण करायले. तर या आता कारले मस्त वापरून कशासाठी घेतले, तर एक नरम होण्यासाठी, शिजण्यासाठी. तर या छानपैकी आता हे काय केलेले, आता तेलामध्ये आता आपण असं सोडून देऊ. आता आपण कसं बटाटा वडा तसंच एक कारला वडा समजा. आता याला काय नाव द्यायचं ते म्हणजे जरूर कमेंट करून सांगा. चला तर म्हणलं आता भाज्या तर नेहमीच कारल्याच्या खायलो, म्हणलं आज इच्छा झाली, म्हणलं चला आता वेगळं काहीतरी आज चटपटीतच करावं स्वयंपाक झाल्याच्या नंतर. हे पा मस्त बटाटा वड्यासारखंच झालंय म्हणजे हे पा. कारण कारल्याच्या चकत्या करून पण छान होतंय. म्हणलं चला आपण आता अशा पद्धतीनेच करू म्हणलं थोडंफार. त्या पा एकदम असं भारी झाले आपण छानपैकी. याला चांगलं असं चव बाजूने तळू द्यायचं मस्त. पा मस्तपैकी तळलेले. आवाज येत असेल मंडळी मस्तपैकी. त्या पा कुरकुरीत असे झाले बघा, आवाज येत असेल एकदम भारी असे. आणि आता राहिलेले हे 4-5 अशाच पद्धतीने मी तळून घेणार आहे. तर पहा मस्त असे कारल्याचे वडे तयार झाले पहा. तर आता या असं खायला आपल्याला मोठे वाटतात, तर ह्याचं काय करायचं, असं पण खाऊ शकता तुम्ही तोडून आणि असं पण कट करून. तर आता मी पाही कट करते. ह्या पहा, अरे वा, हे असे पण आपण खाऊ शकतो, टमाटा सॉस सोबत खाऊ शकतो किंवा ह्या पहा नुसतं पण तोडून खाऊ शकतो. ह्या पहा एकदम भारी झाले बघा असे. तर मंडळी ह्या पहा छानपैकी. तर असं काहीतरी वेगळं नवीन नवीन खाण्यात मजा वाटते आणि चवीला पण एकदम भारी झालेले. तर पहा तुम्हाला मी थोडंसं आता ही ना का असेच आम्ही सगळे कट करून खाणार आहे. तर या पहा मी तुम्हाला थोडंसं खाऊन दाखवते. अरे वा, बिलकुल कडू नाही, एकदम भारी असं झालेलं आहे. तर मंडळी आपण बटाटा वड्याच्या टाईपचं झाले कारला वडा. आता याला काय नाव द्यायचे ते तुम्ही ठरवा आणि झटपट होणार असा. आणि तुम्ही पण असं वेगळं काहीतरी कारल्याचं करून बघा. आणि कसं वाटली माझी आजची कारला वड्याची रेसिपी, आवडल्यास जरूर कमेंट करून सांगा. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटू पुढच्या अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी.